गरम पाणी ना ते गरम आहे पण. गरम केलेलं पाणी जसं लागेल तसं आपण जसं पीठ भिजवतो ना भाकरीचं चपातीचं तशाच पद्धतीने मम्मी भिजवते. शिजले आपले सर्व मसाले शिजले आणि हे काय आपलं शिजलेलंच होतं. आता झणझणी होतं काय टेस्टिंगसाठी आपल्याला दिलाय. वाफ बघा कशी येते ना आणि जबरदस्त झालं. मीठ आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये खबरी पोहोचणारी ही आहे. पत्रकार म्हणतात त्याला पत्रकार. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो सध्या पुण्याला आहे, कालच आलोय आपण. तर आज आहे आपल्याकडे पार्टी, फॅमिली पार्टी आहे. तर आता दादाकडे आपल्या इथं, नंतर आपल्याला जायचं मोठ्या दादाकडे तिकडे कात्रजला. तर आता आहे ना मम्मी आपल्याला वड्याचं पीठ, आपल्याला भरपूर वड्याच्या व्हिडिओवर कमेंट्स येतात की वड्याचं पीठ कसं ठेवायचं तर ते दाखवा. तर बोललो आपण ते वड्याचं पिठाचं जरा व्हिडिओ दाखवूया, तर तुम्हाला पण समजेल की कशा पद्धतीने ठेवतात. तर चला आपण आजच्या ह्या पार्टीच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे घेतले खिमाट आणि हे काय करायचं, पिठात भिजवायचं. आणि हे काय आहे, कांदा आहे. कांदा एक घेतलेला आहे, एक कांदा किसून घेतलाय. आणि हे बडीशेप, धणे, मसाला बनवलाय. बडीशेप, धने आणि चण्याची डाळ, चण्याची डाळ त्याच्यात टाकलेलं आहे. मिक्सर लावलेलं आहे, कूट केलेलं आहे सगळं बारीक करून. धने वगैरे आहे ना ह्याच्यात. धणे, बडीशेप आणि चण्याची डाळ, 3 वस्तू. 3 वस्तू आहेत. म्हणजे हे सर्व घेतलेलं आहे ह्याच्यात. आणि कसलं आहे, गव्हाचं पीठ आहे. म्हणजे हे गव्हाचं पीठ आहे. थोडंसं गव्हाचं पीठ घेतले. रवा नाही तर गव्हाचं पीठ घ्यायचं. रवा असला की गव्हाचं पीठ नाही घ्यायचं. अच्छा. आणि हे काय, गुळ पण. गुळ जरासा टाकायचा. अच्छा, हा थोडासा गुळ. साखर टाकली चालते की गुळ? साखर नाही, जरासा गुळ टाकायचा. हा. तर अशा पद्धतीने वड्याचं पीठ ठेवलं जातं. साधं सिंपल रेसिपी, जास्त अवघड नाही. काकडी वगैरे टाकतात नाही ना असं काय? काकडीचं वेगळं असतं, वेगळं. पुऱ्या बनवतात वगैरे, ते गोड पोळ्या. गोड पोळ्या. हा, तर आपण गावाला वगैरे बनवतो असं त्या गोड पोळ्या बनवतो तेव्हा गणपतीमध्ये वगैरे बनवतो आपण. तर ते दाखवू. तर हे वड्याचं पीठ सध्या हे असं आहे. हे मीठ आहे ना, हे एवढं मीठ घ्यायचं. म्हणजे हे एवढं मीठ. हा, सर्व मिक्स करावं लागतं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर पीठ टाकलं. अच्छा, अजून पीठ टाकायचं याच्यामध्ये. ह्याच्यात पीठ टाकायचं ना अजून. हा सगळं मिक्स करून. अच्छा, हे पीठ घेतले. तर हे पीठ टाकायचे त्याच्यात. हे आपण आणले गावावरनं डायरेक्ट. हा, आमचा विचार होता मुंबईला बनवायचं वगैरे, पण अचानक प्लॅनिंग ठरला पुण्याला यायचं. तर बोललो तिकडे जाऊनच बनवूया आकाड पार्टी फॅमिलीसोबत. आपले सर्व भाऊ वगैरे येणार, चुलत भाऊ वगैरे. तर आता आपण कात्रजला जाणार आहे तिकडे दादाकडे, प्रवीण दादाकडे. तर ते आपले ओळखतच असतील, कारण आपण जेव्हा यायचं तर तिकडे आणि खेकडे वगैरेचा प्लॅनिंग आपण तिकडे करायचो. तर आपला आहे प्लॅनिंग खेकड्याचा वगैरे आज रात्री जायचा. तर बघूया, व्हिडिओ बनवता आला तर बनवू. आणि इकडे हे पीठ आहे. हे पीठ कसलं घेतलंय? तांदळाचं आहे. फक्त तांदळाचं पीठ. तर इकडे तांदळाचं पीठ घेतले. धुवून घेतलेले आहे ना तांदूळ? धुवून पहिले घेऊन सुकचे घालून तर दळायला जायचं चक्की. तर दाढं मागायचं, लई बारीक नाही मागायचं. मिक्सरला होतं काय? मिक्सरला होतं तर होतं ना, मीडियम जाड असं. म्हणजे समजलं ना, बस आपल्याला काय रेसिपी माहीत पडली पटापट, ते पटापट होते सर्व. आता हे मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये आपण हे परत टाकूया पीठ. किती हे सर्व टाकायचंय? बघूया आता कशी इथे ह्याच्यात मावल तसं. अच्छा, पूर्ण मिक्स झाले. तसा पण असं वड्याचा कसा वास येतो आता तसा यायला लागलाय. वड्यात धन बडीशेप पासून चांगला वास येतो. तसं वहिनीने पण तिकडे ठेवलंय पीठ, कारण माणसं बरीच आहे आणि आम्ही एवढं आणलेलं होतं. तर बोललो बनवूया, तर त्याने पण ठेवलंय. तर ते त्याचे पण बनवूया. राहिले तर उद्या खायला होतील. एवढं काय जाणार नाही, भारी लागतात उद्या पण. हे असं मिक्स करून घ्या, एक जीव करून घ्या.
सगळंच टाकायचे ना. थांब भिजत तसं. तर इकडं आपण पीठ घेतोय आता, तांदळाचं पीठ घे. तांदळाचं पीठ जे आता सांगितलं. तर ते भिजेल तसं, कारण ते कसं खिमाट आहे ना, त्याच्यामध्ये सर्व जास्त नाही झालं पाहिजे. बघूया किती होते. आणि याला कसली फोडणी देतात? फोडणी आता इथं देशील. मग तिकडे जाऊन द्यायची? नाही, फोडणी आता नाही द्यायची. फोडणी नाही द्यायची. मग इथं निकार नाहीत ना. हा, निकारा गावाला असले ना, निकार असतात. गावाला निकारे वगैरे असतात तर त्याला फोडणी देतात. तर गावी ते लसूण जाऊन बिसून परत एकदा टाकून दे. दाखवेनच तुम्हाला हा, लसणीची गणपतीमध्ये फोडणी वगैरे, देतात. गणपती वगैरे मध्ये की कसं बनवतात वगैरे ते प्रॉपर. कारण हे आपण थोडक्यात बनवतोय. बघूया वहिनीने कसं ठेवलंय ते पण बघूया तिकडे जाऊन. त्याने फोडणी दिली आहे का असंच बनवलंय डायरेक्ट. तसं पण हे पण चांगलेच लागतात वडे. ते पाणी घेतोय थोडं थोडं जसं लागेल तसं. गरम पाणी ना ते, गरम आहे. गरम केलेलं पाणी. जसं लागेल तसं आपण जसं पीठ भिजवतो ना भाकरीचं चपातीचं, तशाच पद्धतीने मम्मी भिजवते. आपण आहे ना आईच्या आजची रेसिपी बरेच असे दाखवले आहेत आपल्या चॅनलवर. तर बोललो वड्याचं पीठ आता आलोय तर दाखवूया. आणि गावी गेल्यावर आपण बरेच अशा भाज्या वगैरे दाखवतच असतो. तर आपल्या जी भाजी वगैरेचे व्हिडिओ आहेत ना ते लोक भरपूर आवर्जून बघतात. तर बोललो हे पण दाखवूया, कारण हे आपल्या चॅनलवर जे वड्याचे किंवा कोंबडी वड्याचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यावर ना कमेंट्स येतात की वड्याचं पीठ कसं ठेवतात ते दाखवा. त्याच्यामुळं बोललो आज दाखवूया. थोडक्यात गावी आता लोक असतात तर ते कसं बनवतात, निकारे वगैरे फोडणी वगैरे देतात. पण मुंबईला जास्त करून आपले व्हिडिओ बघणारे मुंबई पुणे किंवा असं परदेशात राहणारे पण असतात. तर त्यांना निकारे वगैरे भेटत नाहीत. पण आता साध्या पद्धतीत कसं बनवायचं तर ते आईने दाखवले. शहर वस्तीत थोडक्यात बऱ्यापैकी कसं बनवायचं वड्याचं पीठ. आता हे किती तास ठेवायला लागतं? 6 तास होईल ना? 6 तास ठेवलं म्हणजे बनवायच्या 6 तास अगोदर बनवायला लागतं हे. पातळ होतं ना. हा, नंतर मग ते सुट्ट म्हणतात. सुट्ट म्हणजे त्याला कांदा वगैरे टाकलेलं ना. हा, हे बघा हे एवढं घट्ट ठेवलंय. त्याच्यानंतर मग ते सुट्ट थोडंसं पीठ बोलतात, म्हणजे पाणी सुट्ट त्याला. मग त्याच्यानंतर बनवायचे, मग ते फुगतात वडे. हे बघा अशा पद्धतीने ठेवले. आता याला टोपामध्ये ठेवणार ना? आता टोपात ठेवतो. आता टोपात ठेवायचं, नंतर संध्याकाळी तिकडे गेल्यावर आपण बनवूया. मग ते तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने फुगतायत की नाही ते. आणि वहिनीने पण ठेवलेलं आहे ते पण दाखवतो ते कशा पद्धतीने फुगलेत की नाही ते. रिक्षा पकडले. कुठून पकडली आपण रिक्षा? उत्तमनगर. हां, उत्तमनगर. तर आता तिथून निघालोय उत्तमनगर. इकडे मनू आहे, झोपतनं उठले मनू, झोपतनं उठणारी मनू. हाय कर मनू, हाय कर, काय करा हाय कर, बाय कर. काय झोपतनं उठल्या त्यामुळे थोडी आले ना, थंड झाली ती आता. थंडावले जरा. गारा पण आलाय ना पाऊस, त्याच्यामुळे पाऊस वगैरे आहे. जातोय कात्रजला. फायनली पोचलोय. पण इथं भंडात शांतता आणि लिफ्ट बंद, त्यामुळे आम्हाला थोडी एक्सरसाइज करायला लागते. सर्व येतात म्हणून चालणार नाही. तू चालत नाही वाटतं? नाही चालत आहे? सोड. हां चल, चला चाली करा. चला चला, हां चल. नाही चालत आहे इकडे. आणि आता आम्ही गेलो तो सध्या आपल्या रात्रीचं मटण, अरे स्पेशल मटण आणायला. ते बघा तिकडे, मला वाटलं ह्याच्यात तिकीट म्हणून दाखवत होतो. चला, हे शुभांगी ताईची गाडी. ताई गाडी बघा तुमची. हे बघा इकडे दादाचं पार्किंग आहे, इकडे दादाची गाडी. हे बघा इकडे. आणि दुसरी पण गाडी तिकडे लागते, 4 व्हीलर. तर आता आपण घरी जाऊया. लिफ्ट चालू व्हायची वाट बघूया. लिफ्ट नाही चालू झाली अजून. हा बघा इंग्लिश मिडियमचा पोरगा.
आपल्या व्हिडिओमध्ये फेमस आहे, इंग्लिश मिडियमचा पोरगा. हे बोल ABCD बोल. बोल बोल, मोठा झाल्यावर बघशील TV मध्ये, मोबाईलमध्ये. तू पण दिसतेस बाई, दिसतेस नाही तर दिसतंय काय? बघते. ए फॉर अरे बोल. हा काय नाही बोलत आहे म्हणजे तू बोल बोल. हा ही दोघांना एकमेकांची भाषा समजली असती ना. हा इकडे याचे कारनामे बघा, इकडे सगळे कारनामे करून ठेवला नाही. इकडे मस्त की दादाच्या घरी आलोय, बसलो इकडे पप्पा आहे आणि इकडे भाविक झोपलाय. सकाळी लवकर शाळेत गेला होता त्याच्यामुळे. तर आता चाललंय स्वयंपाक. हा हे पण कारनामे इकडे करून ठेवला नाही, बरेच लिहून ठेवला नाही. हे बघा जंगल जंगल थोडंसं इथे. हे बघा पूर्ण कात्रच. व्ह्यू बघा, व्ह्यू आहे ना. तिकडे मोठ्या बिल्डिंग आहेत, त्या बाकीच्या बिल्डिंग आहेत त्या तिकडे आहेत ना राईट साईडला, तर त्या पूर्ण डोंगरामध्ये बनलेले आहेत, फुल डोंगरात. अजून बरंच काही आरव टाकत असतं या खिडकीतनं बाहेर. आणि इकडे आता चालले चिकन वगैरे बनवायचं, मटण बनवायचं काम इकडे. इकडे काकी आहे कर पहिलेच आहे ना इकडे. हा इकडे मटण बनवायचं चालू आहे. आताच आपण आणलं, त्या डिक्कीत नव्हतं, नीट डिक्कीतनं लगेच गायब झालं. आणि इकडे मम्मी बनवते काहीतरी, कांदा कापते तिकडे. कांदा कापायचं काम चालू. इकडनं पण भारी दिसतं किचनला, भारी म्हणजे असं ओपन भेटलंय ना, लाईट लावायची गरज नाही. अरे हा बघ, तुला मी शोधत होतो, कुठे गेलेला? खाली गेलतो. कशाला? किरव्या आणायला? मग कलर आणायला. कलर बघू कसला आणलाय. कलर आणि पेपर. अच्छा काहीतरी सांगितलंय काय बनवायला तुला? नाही हा मग ड्रॉइंगची बुक इनकम्प्लीट आहे. अच्छा ड्रॉइंग वगैरे बनवायला सांगितलंय, तो गेला होता खाली. तर आपल्याला आता इथं आज मटन रेसिपी बघायला भेटणार आहे. आज स्पेशल वैजे बघा असतं. हाय बोला, हाय बोला, हाय करा, हाय करा. तिघी तुटून पडले त्या मटणावर. तुम्ही चौथे. आम्ही तो व्हिडिओ बनवतोय. हा वारे इंग्लिश मिडियमचा पोरगा. टाकलंय उकडायला ठेवलंय, हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट. आताच टाकलं. हो किती शिटा काढायच्या? 3. 3. एवढा मस्त गरमागरम. त्याच्यानंतर पटकन शिजेल ना. हे पाणी त्याच्यात टाकायचे. गरम. अच्छा म्हणजे पटकन होईल. चला त्याच्यानंतर फोडणी द्यायची ना. पण फोडणी बिडणी बघू नंतर आपण. मस्त वेगळी आता सगळी बनवणार रस्सा त्याचा. आज आपल्याला काकी रेसिपी बनवून दाखवणार आहे. कांदे, कांदा टाकला पहिला. अरे हा वेगळाच मसाला आहे कोणता तरी. लाल मसाला आहे. हा कांदा लसूण मसाला तयार केलेला मसाला आहे. खरं की काय? हो पण आई करताय. हा उल्हासनगरचा आहे. उल्हासनगर फेमस. हे आईकडे बघा घरगुती मसाला कसा बनवला. गोडा मसाला, वाटण गोडा मसालाच आहे ना. कांद्याला मसाला. आणि इकडे आता एव्हरेस्ट फेमस मसाला आला. निसर्गाच्या खाण्याचं आपण जेवण बनवते. असं वाटतं पिकनिकला चालू आहे. डोंगर बघा बाहेर, डोंगरच डोंगर आहे. गावाला एवढे ह्यांनी कंजूसीसारखी मला एवढीशी काढून दिले. संपलं पण काय घ्यायचे होते. काकीने किती नेले माहिती आहे काय? आपल्याकडे याचं झाड लागलेलं आहे गावी पाचच्या दारात. सगळे मसाले. या उल्हासनगर फेमस मसाला. आपण दुसरी नाही टाकते ना. गॅस बारीक कर. एवढं टाकायचं हा आपल्याला. रस्सा मेन झाला पाहिजे ना. 2 टायमाला केलाय काय हा?
मग एका टायमाला केलं, माणसं कमी झाली ना, मग तो वाचला. अच्छा. 4-5 माणसं कमी झाली. किती जण आहेत जेवण बनवायला? किती जण आहेत? थोडं फास्ट. काय माहिती खाते काय? ते पण. फोडणीला आपण टाकतो आता जरा तर जरा पाणी लागतं मटनचं. आता चांगलं भाजेल. पाणी जरा तेल सुटलं ना तर टाकून द्यायला लागतं काय असं तेल सुटेल सुटेल. थोडंसं आज मस्तपैकी जोरात पार्टी आहे आपल्याकडे. सगळ्यांनी या व्हिडिओ बघताना. पोरं जाम खुश झालेत कारण तिघं चौघं आलेत ना एकत्र, लहान लहान पोरं, तर मस्ती करते. ते पळी ठेव बाजूला. का तसंच वत्ताय? हळूहळू एक एक टाकू दे म्हणजे. गॅस कमी करून टाका. कमीच आहे. चांगलं परतलं ना याचं. 2 शेफ मागवलेले आहेत आणि एक तिकडं इकडे तिसरं माणूस. ₹24 एवढ्या भरण्या भेटल्या. या बघा ह्याच्यामध्ये काय नाही सध्या ठेवले, रिकामे भरण्यात. कधी भरणार? हे बघा पाणी होतं, शिजले आपले सर्व मसाले शिजले आणि हे काय आपलं शिजलेलंच होतं. झणझणी होतं काय सांगता येत नाही त्यांचं मूड. कोथिंबीर आणि आपण आता याला ढाकण मारून थोडंसं एक कड काढणार. झालं मग. तर आता चालू आहे आमच्याकडे गडबड, म्हणजे आपली वडे करायची गडबड आहे. भरपूर माणसं आहेत आपल्याकडे, दाखवतो तुम्हाला. वडे चव्हाण कंपनीची पार्टी चालू आहे. हा, आज आपल्याकडे पार्टी आहे त्याच्यामुळे माणसं पण आहेत. इकडे दादा आलाय बघा कामावरनं. आणि आता इकडे आपले मास्कर साहेब. हे इकडे बघ, हाय कर ब्लॉग मध्ये दिसणार तू. हाय कर, नाव सांग तुझं. मोठ्याचा अरे नाव सांग. हा हाय करा. हाय बाय. इकडे जरा आता इकडे नाचगीत चालू आहेत गावचे. हे बघा नमन चालू आहे, नमन. हा नमन गावी नाचतील. हे बघा बाबांसोबत आजीसोबत नाचते म्हणू आमची. आपल्या जोडा आपण इकडे ठेवलाय देवाच्या नावाने. 2 माणसं ठेवायला. ते इकडे पीठ आहे आपलं आलेलं. तो निकारा काढला का याच्यात ना? निकारा काढला. आता मस्त वेगळी आता वडे बनवणार. काय काय प्लास्टिक वापरतात नाही. तू हाय कर जरा. आमच्या बिल्डिंग मध्ये सगळ्यात बोलणारी ही काय आमच्या बिल्डिंग मध्ये सगळी खबरी पोहोचवणारी ही आहे. पत्रकार म्हणतात त्याला. पत्रकार गेली खबर टेस्टिंग साठी आपल्याला दिलाय. वाफ बघा कशी ते येते ना. आणि जबरदस्त झालं. मीठ आहे. हा टेस्ट आहे का? टेस्ट आहे पण गरम जबरदस्त आहे. हे माणूस टाकताना मलाच भीती वाटते. आला नाही फुकटात चांगले फक्त त्यांना सोडता येत नवीन नाही. काहीतरी ट्राय करते. जुनीच पद्धत आहे ही. हा जुनी आहे. बायकोने शिकवली आहे. हो उल्हासनगर. नाही पण ते आता हे बघूया. नाही, पीठ जास्ती झालं तर मगाशी पण पीठच जास्ती हे बघ, हा. जास्ती झाले. म्हणजे असं सरळ करायची गरज नाही. छोटा घेऊ.
तो बघ वडा बघ केवढा झालाय. वड्या चांगले फुगलेत की, वडा चांगला फुगला. माणसाप्रमाणे. हा म्हणून आम्ही आलो आता फिरायला थोडंसं बाहेर. मनू कंटाळली होती. मनू तू कंटाळली होती ना? हा नाही कंटाळली होती. हा कंटाळली होती. पार्किंग आहे, पार्किंगमध्ये ती कंटाळली होती. मग बोललो जाऊन येऊया थोडंसं बाहेर. फिरते आपोआप स्वतःच फिरवते मला. इकडं कुठं जायचं आहे कुठं नाही जायचं आहे हां स्वतःच फिरवते. आता घरी जायचं का? हां हां तिथून जायचं लिफ्टने. तिथून जायचं. हां चल जाऊया घरी जाऊया. घरी बोलते घरी जायचं. तर आजची आपली मेजवानी हे बघा. वडे दोन्ही प्रकारचे बनवलेत. इकडं बोकाचे वडे आहेत, कोंबडी वडे, आणि इकडं साधेवाले बनवले, आणि इकडे मटण. तर मित्रांनो चला या जेवायला. आजच्या मस्तपैकी रेसिपी वगैरे तुम्ही बघितली आहे. एकदम भारी झाले. सगळे बसले जेवायला. गरम पाहिजे तुम्हाला. मटण पण मस्तपैकी नरम नरम झाले. घे तुला त्याच्यात बघाय. हां बघा एकदम भारी झाले. पीस बघा एक एक मस्त झाले. शिजलंय भारी. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अर्णव सांगेल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडे दाखवलेत, वड्याची रेसिपी, आणि मटण दाखवले. तर आपली फॅमिली आली होती सर्व एकत्र, आणि आपण जेवण बनवलं मस्तपैकी. पार्टी आकाड पार्टी होती. श्रावण महिना चालू होते तर त्यासाठी. तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय. हा बघा आला. बाय बाय कर.